स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते की स्त्रीने पुरुषासारखे होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या स्त्रीत्वातील सामर्थ्य ओळखलं पाहिजे. कारण स्त्री ही केवळ व्यक्ती नसते, ती संस्कारांची शाळा, प्रेमाचा झरा आणि कुटुंबाचा आधारस्तंभ असते. सोन्याचे दागिने घालून मिरवणे सोपे असते, पण सोन्यासारखी माणसं जपणं खरं कौशल्य असतं. घरातील नाती, आपुलकी, माया आणि जिव्हाळा जपणारी स्त्रीच घराला स्वर्ग बनवत असते. दारातील रांगोळी जशी घराच्या सौंदर्यात भर घालते, तशी स्त्रीच्या प्रेमळ स्वभावाने व संस्काराने संपूर्ण घरच उजळून निघते. स्त्रीचे खरे सौंदर्य केवळ बाह्य अलंकारात नसते, तर ते तिच्या ममतेत, संयमात, कर्तृत्वात आणि संस्कारात असते. ती आई म्हणून वात्सल्य देते, पत्नी म्हणून साथ देते, मुलगी म्हणून आनंद देते आणि सून म्हणून दोन कुटुंबांना जोडण्याचे कार्य करते. भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्ती मानले जाते. म्हणून आधुनिकतेचा स्वीकार करताना आपण संस्कृतीची मुळे, मूल्ये आणि स्त्रीत्वाची ओळख विसरू नये. कारण एका सुसंस्कृत, प्रेमळ आणि कर्तृत्ववान स्त्रीमुळेच घरात सुख, शांती आणि समाधान नांदते. घराला घरपण देणारी, नात्यांना ऊब देणारी आणि संस्कारांची ज्योत अखंड तेवत ठेवणारी स्त्री हीच खऱ्या अर्थाने घराची लक्ष्मी असते.